तर आता मुंबईमध्ये रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा शिकणं अनिवार्य करण्याच्या हालचाली सुरू असताना आता लॉरेन्स बिश्नोई गँगनं मीरा भाईंदरमधील आरटीओला धमकी दिली आहे। आरटीओमधील अधिकारी नलावडे यांना धमकीचा फोन केल्याची माहिती आहे। रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलणं अनिवार्य केल्यामुळे बिश्नोई गँगनं ही धमकी दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। या प्रकरणी आता परिवहन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मीरा भाईंदरमधील मराठी विरुद्ध अमराठी वादात आता लॉरेन्स बिश्नोई गँगनं उडी घेतल्यामुळे हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। आणि हा निर्णय काय परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकने घेतलेला नाही, राज्य शासनाचा निर्णय आणि 2019चा हा GR आहे आणि त्यामुळे ही तपासणी करणं आम्ही बंधनकारक केलं। 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, आम्ही त्यासाठी शेवटची डेडलाईन ठरवलेली आहे। हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये वैष्णवी गँग असू द्या नाही तर अजून कुठली गँग असू द्या, अशा गँगला मराठीच्या पुढे आम्ही बिलकुल येऊ देणार नाही। असे जर धमक्या देऊन मराठीची गळचेपी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर निश्चितपणे अजून मी कठोर कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही। महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी जर अशा कोणी हिंदीमध्ये धमक्या देत असेल तर आम्ही बिलकुल कदापि ते सहन करणार नाही। आमचं डिपार्टमेंट आणि मी या राज्याचा मंत्री म्हणून मी आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।